सांगलीमधून बातमी येते मध्यरात्रीनंतर शहरात घोडागाडी शर्यतीच्या निमित्ताने हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगला चोप दिलाय। कर्नाटकच्या चिंचलीच्या मायक्का देवी यात्रेनिमित्त तब्बल 60 किलोमीटर घोडागाडी शर्यतीचा थरार दरवर्षी पार पडत असतो। गुरुवारी यात्रा संपल्यावर मध्यरात्री चिंचली ते सांगलीवाडापर्यंत घोडागाड्यांची शर्यतीला सुरुवात झाली। चिंचली इथून घोडा आणि त्यासह शेकडो दुचाकी स्वार सहभागी झाले होते। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सांगली शहरातील टिळक चौक येथे शर्यत पोहोचली असता घोडागाड्यांबरोबर हुल्लडबाजी करत येणाऱ्या दुचाकी स्वारांना पोलिसांनी अडवून चांगला चोप दिलाय। बातमी पाहतोय सांगली जिल्ह्यातून शर्यती दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता पोलिसांनी चांगला चोप दिलाय। सांगली जिल्ह्यातून ही बातमी बघतोय। शर्यती दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता पोलिसांनी चोप दिलाय। घोडागाडी शर्यत तसंच हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता पोलिसांनी चोप दिलाय। काय परिस्थिती होती, काय प्रकार आहे? नक्कीच कर्नाटकच्या चिंचणी देवीची यात्रा दरवर्षी या ठिकाणी भरत असते आणि या यात्रेनिमित्त घोडागाडी शर्यतीचा या ठिकाणी थरार आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी हा थरार या ठिकाणी असतो। मात्र चिंचणीपासून ज्यावेळी यात्रा संपते त्यावेळी या घोडागाडीची शर्यत या ठिकाणी सुरुवात होते आणि ती सांगलीच्या सांगलवाडीपर्यंत या ठिकाणी येत असते। पहाटेच्या सुमारास या ठिकाणी या घोडागाडी शर्यतीमध्ये जे हुल्लडबाजी करणारे तरुण असतात त्यांना या ठिकाणी पोलिसांनी चांगला प्रसाद दिलेला आहे। जे हुल्लडबाजी करत होते त्यांना सौम्य असा लाठीचार्ज या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे आणि हुल्लडबाजींना या ठिकाणी पोलिसांनी आळा घातलेला आहे। नक्कीच धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता सांगलीतला हा हुल्लडबाजीचा प्रकार चांगला चर्चेत आहे। तर पोलिसांनी